आता पाणी येत नाही असं नाही, गेल्या वर्षभरापासून दावडीला खूप पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे आम्ही 2 वेळा मी स्वतः इथं लेखी पत्र दिलं उपोषणाचं. मला लेखी त्यांनी मग पत्र दिलं का तुम्ही उपोषण करू नका, तुम्हाला सकाळी 4 तास संध्याकाळी 3 तास खूप दिशेने पाणी देणार. पण ते काय 2 वेळा लेखी दिलं, पण त्याप्रमाणे ते काही वाढले नाही. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही गणपतींच्या अगोदर एक मोर्चा आणला होता, भर पावसात आणला होता, तेव्हा त्यांनी पुन्हा आश्वासन दिलं का तुम्हाला रेग्युलर आम्ही पाणी देणार, आम्ही असं बुस्टर लावणार आहे, असं तिथे वॉल लावणार आहे आणि दावडी गावाकरता पुरेसा पाणी देणार. तो कुठल्याही प्रकारचं दिलेलं आश्वासन हे पाळत नाही आणि त्यामुळं आज नाईलाज असतं. या आमच्या परिसरातले शारदानगर म्हणून आहे, ते शारदानगर आणि दावडी परिसराला एवढा पाण्याचा प्रश्न आहे. 4-4 दिवसांनी पाणी कोणी 1 तास पाणी येत नाही आणि अत्यंत गंभीर परिस्थिती अशी हे झालेली आहे लोकांची. काही लोकांचे तर निव्वळ पगाराचे पाणी टँकर विकत घेऊन त्याच्यावर घेतात, हैराण झालेले आहेत लोक. आणि त्यामुळं नाईलाज असतो. आज सर्व नागरिकांच्या वतीने आज इथे MIDC वर मोर्चा आणण्यात आला आणि या मोर्चामध्ये आम्हाला आज लेखी आश्वासन दिले. ते लेखी आश्वासन आत्ता हे जवळ लेखी आश्वासन दिलं आम्हाला 4थी वेळ आहे आणि ह्या आश्वासनानं जर त्यांनी पाळलं नाही तर त्याच्यानंतर लोकांचा संयम सुटला जाईल आणि त्याच्यानंतर नागरिक जो काय निर्णय घेतील नागरिक आणि त्याच्याने जे काय त्याचे परिणाम होतील त्याची पूर्ण जबाबदारी MIDCचे अधिकारी आणि TDMCचे अधिकाऱ्यांची असणार. त्यानंतर कुठल्याही लोकांनी निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या पाठीशी असणार आणि त्यांना आम्ही कुठल्या प्रकारे रोखू शकणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे आज पाणी जीवन आहे आणि या पाण्याच्या तुम्हाला महाराष्ट्रात आधी आपलं डॅम बघितलं 3 वेळा ओव्हरफ्लो झालं, पाणी सोडलं आणि आज तरी तिथे दावडीला पाण्याचा प्रश्न म्हणजे मला परत रास्ता रोको असेल, उपोषणाचा 2 वेळा आम्हाला बसून दिला, उपोषणाचा असेल किंवा रास्ता रोको असेल, जे काय नागरिक जो काही नागरिक इथला निर्णय घेतील त्यांच्या पाठीशी आम्ही असणार आणि त्याप्रमाणे आम्ही नाही. मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही नेलीच नाही पाण्याचा प्रश्न. आम्ही खासदारांपर्यंत आमदारांपर्यंत हा प्रश्न नेलेला आहे. त्यांनी इथे वेळोवेळी इथे फोन केले आहेत. हा करता फक्त आम्ही करणार दावडीचा प्रश्न सोडवणार असे बोलले जाते. अधिकारी पुढे काहीच केलं नाही, फक्त आश्वासनं देतो, दुसरं काहीही करत नाही. 2 वेळा आम्ही तुमचा प्रश्न सोडवतो आणि ही परिस्थिती काय आता या दिपावलीमध्ये आहे अशी नाही. मागचे 6 ते 12 महिने यांनी आता सांगितलं नगरसेवकांनी, 12 महिन्यापासून ही परिस्थिती आहे. फक्त टेम्पररी काहीतरी करतात, 1 दिवस पाणी येतं, पुन्हा 2-3 दिवसांनी परिस्थिती कशी. आताही त्यांनी आम्हाला लेटर दिले, सगळं केलं, पण आम्ही त्याच्यावर समाधानी नाही. जर खरोखर त्यांनी प्रेशर मेंटेन केलं नाही आणि गावामध्ये पाणी आलं नाही तर जनता हा सर्व पक्षीय मोर्चा आहे. इथे कोणता पक्ष वगैरे नाही, सर्व पक्ष आहेत इथे. गावातले जे पक्ष आहेत ते सर्व पक्षांचा मोर्चा इथे आहे आणि याच्या पुढे लोक आजही ऐकायला तयार नव्हते, पण आम्ही त्यांना शांत केलेले आहेत. पण जर MIDCने याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं नाही आणि जर पाणी